हिंदुत्व ही संकल्पना कुणी आपल्या मनामध्ये रुजवली, कुणी आपल्या वाढीस लावली आणि हा जो वटवृक्ष झालेला दिसतोय, हा गल्लोगल्ली जो एक जनसमुदाय तयार झालेला आहे, एक सक्षम सुदृढ राष्ट्र निर्माण होण्याच्या दृष्टीनं तुम्ही आम्ही जो पेटून उठलेला आहे, हा एकजूट झालेला हिंदू समाज हा कुणामार्फत आला याचं कुणी संकल्पना मांडली, तर ती संकल्पना मांडली 100 वर्षापूर्वी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या महान व्यक्तीनं आपल्या मनामध्ये आणलं की असंघटित असलेला हिंदू समाज कुठंतरी संघटित व्हावा, यांना कुठंतरी स्वतःच्या अस्तित्वाची जाण व्हावी आणि लोककल्याणाच्या दृष्टीनं किंवा राष्ट्र उभारणीच्या दृष्टीनं कुठंतरी हिंदूंनी एकत्र यावं, हा मंत्र मनी बाळगून 27 सप्टेंबर 1925 रोजी या महान विभूतीनं आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूर या ठिकाणी त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉक्टर हेडगेवार यांचं आराध्य जे होतं, ज्याच्यापासून आपण स्फूर्ती घेतो, ते स्फूर्तीस्थान होतं छत्रपती शिवाजी महाराज. डॉक्टरांनी शिवाजी महाराजांना पूजलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना पूजलं आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल परमात्म्याला पूजलं. If A is equal to B and B is equal to C, there means A is equal to C. तसं विठ्ठल परमात्मा हिंदूंचं वारकरी संप्रदायाचं एक आदराचं आणि अंतःकरणात रुजलेलं फुललेला असा वटवृक्ष आहे. या दृष्टीनं वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्व याला आपण पाण्यामध्ये किती जरी काठी मारली तरी त्याचे दोन भाग करू शकत नाही. अशा पद्धतीने हा वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्व हे एका हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. मग या वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र काय? तर वारकरी संप्रदायाचा 12व्या शतकामध्ये विश्व संत ज्ञानेश्वर माऊली सांगून गेले, हे विश्वचे माझे घर, हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, म्हणून चराचर आपण झाला. संपूर्ण जग हे माझं घर आहे आणि मला जगाचा संसार करायचा आहे. आधी संसार सुफळ झाला की माये, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की माझा संसार सुफळ झाला. तसा डॉक्टरांनी जे मनी स्वप्न बाळगलं होतं, हे मनातलं स्वप्न हिंदूंना संघटित करणं आणि हिंदूंच्या कल्याणासाठी बळकट राष्ट्र निर्मितीसाठी एक संघटना उभी करावी की जेणेकरून उद्या निर्माण होणारा भारतातला प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक हिंदू सक्षमपणे आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या धर्मासाठी पेटून उठल आणि जगामध्ये एक वेळ येईल की संपूर्ण जगावर हिंदू राज्य करतील. हे स्वप्न मुळाशी बाळगून गेल्या 100 वर्षापूर्वी डॉक्टर हेडगेवारांनी ह्या संघटनेची स्थापना केली आणि आता 27 एप्रिल 2025 या रोजी त्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झाले आणि आहे आता 2026 हे शताब्दी वर्ष आपण साजरे करतोय. त्या दृष्टीनं प्रत्येक गल्लोगल्ली ज्या ज्या ठिकाणी त्यावेळी डॉक्टरांनी एक संकल्पना केली होती की संघटना आपण कार्यान्वित करायची. ही संघटना कार्यान्वित करताना गल्लोगल्ली गावोगावी हिंदू समाजाच्या तरुणींनी वयोवृद्धांनी किंवा मध्यमवर्गीयांनी एकत्र यावं, काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं आणि दररोज आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी योगदान हवं, या दृष्टीनं काहीतरी करावं म्हणून शाखा नावाची एक संकल्पना त्यांनी मांडली की जशा आता ज्या आपल्या आरएसएसच्या ज्या शाखा दिसतात, ही संकल्पना डॉक्टरांची होती. त्या दृष्टीनं या शाखेमध्ये होतं काय, तर या शाखेमध्ये कवायतच्या रूपाने परेड होती. परेड म्हणजे संचलन होतं. दुसरं म्हणजे दांडकाठी किंवा हे वेगवेगळे आपले जे मैदानी खेळ आहेत ते खेळ होतात. अंगच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीनं आणि आपल्या समाजामध्ये एकमेकांमध्ये एकोपा प्रस्थापित होण्याच्या दृष्टीनं ही संकल्पना त्यांनी कार्यान्वित केली होती. यामध्ये देशभर गाणी हिंदूंवर, हिंदू धर्म म्हणजे काय, हिंदू सणवार म्हणजे काय, हिंदू संस्कृती म्हणजे काय,
त्याचं संगोपन कसं करावं हे या शाखांमधून सांगितलं जातं आणि एक बलाढ्य राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीने एक सोनेरी असं पाऊल टाकलं जातं की जी या ठिकाणी जी कार्यान्वित होणारी जी शाखा आहे ती मला वाटतं आदरणीय वाघमारे सर यांच्या प्रतिनिधित्वाद्वारे याच्या पुढाकाराने यांच्या ही इथं चालू आहे या ठिकाणी या मंदिरामध्ये अशा अनेक प्रकारच्या शाखा अनेक ठिकाणी चालू असतात। सांगण्याचा उद्देश हा वारकरी संप्रदाय आणि हिंदू संघटनांच्या व्यासपीठावर वारकरी संप्रदायाने यायचं कारण काय? वारकरी संप्रदाय हा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही। वारकरी संप्रदाय हे सांगतो की सगळे लोक हे आपले आहेत, कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा प्रत्येक माणूस हा माणुसकीच्या दृष्टीने पाहावं आणि तो सगळा आपला म्हणून वागावं हे आहे। या ठिकाणी जी संकल्पना आहे ही संकल्पना आणि वारकरी संप्रदायाची